रवींद्र चव्हाण यांच्या विलासराव देशमुखांवरील वक्तव्याने लातूरमध्ये पडसाद। लातूरच्या रेणापूर, शिरूर आणि अनंतपाळ शिवाय लातूर शहरामध्ये रवींद्र चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन। रेणापूर, शिरूर, अनंतपाळ या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर। काँग्रेस अजूनही विलासराव देशमुख यांच्या नावावर मतं मागतंय, त्यामुळे लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान मी केलं। भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, रवींद्र चव्हाण यांच्याकडून स्पष्टीकरण। पुस्तकात लिहिलेली नावं पुसता येतात, पण जनतेच्या मनामनात कोरलेली नावं पुसता येणार नाही। रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर रितेश देशमुख यांची प्रतिक्रिया। विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील, रवींद्र चव्हाण यांनी केलं होतं हे वक्तव्य। विलासराव देशमुख लातूरची नाही, संपूर्ण महाराष्ट्राची शान। भाड्याची गर्दी विलासराव देशमुख यांचं नाव कधीच पुसू शकत नाही। लातूरकर असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांची रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका। अमित साटम यांच्या उपस्थितीत मनसेच्या संतोष धुरींचा भाजपमध्ये प्रवेश। राज ठाकरेंनी मनसे उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केले। संदीप देशपांडेंनाही कुठल्याही चर्चेत सहभागी केलेलं नाही, संतोष धुरी यांचा हा आरोप। आम्ही आणि आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालतो। अजितदादांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील। आलात तर तुमच्यासोबत, नाही तर तुमच्या विना, आशिष शेलार यांचं हे विधान। शेलार बोलले म्हणून आम्ही आमची विचारधारा सोडणार नाही। महायुतीतील नेत्यांनी अशी विधानं टाळायला हवी। शेलारांच्या विधानानंतर सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया समोर। मी कुठल्याही पदाची लालसा केलेली नाही, कारसेवेत माझाही खारीचा वाटा असा अभिमान आहे। मुनगंटीवारांचं स्पष्टीकरण। फडणवीसांना पदावरून हटवण्यासाठी भाजपचा गट सक्रिय, हे विधान नाना पटोलेंनी केलेलं। नागपूरमध्ये 8 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत। उद्या ठाण्यात मुख्यमंत्री फडणवीसांची प्रकट मुलाखत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या मुलाखतीचं आयोजन। उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची पहिली संयुक्त मुलाखत। संजय राऊत आणि महेश मांजरेकर घेणार ठाकरे बंधूंची मुलाखत। आज मुलाखतीचं चित्रीकरण होणार। निवडणूक प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात मुलाखत होणार प्रसिद्ध। ठाकरे बंधू काय बोलतील याची जनतेमध्ये उत्सुकता नाही। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीला कमी गांभीर्यानं घ्या। उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र मुलाखतीवर बावनकुळेंची टीका। शिवरायांना जात लावू नका, ते विश्वपुरुष। सत्ताधाऱ्यांकडून शिवरायांना गुजरातला पळवण्याचे प्रयत्न सुरू। CR पाटलांच्या वक्तव्यावरून राऊतांची भाजपवर टीका। तर छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते, भाजप नेते CR पाटलांनी केलेलं हे वक्तव्य। राऊतांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा अफजल खान जास्त प्रिय झालाय। अफजल खानाची पिल्लावळ सांभाळणं हे राऊतांचं काम झालंय। नवनाथ बन यांची संजय राऊत यांच्यावर टीका। बिनविरोध वॉर्डात निवडणूक नाहीच, एकच उमेदवार असल्यास नोटात पर्याय देऊन निवडणुकीची तरतूद नाही। बिनविरोध निवडणुकीवरून राज्य निवडणूक आयोगाचं हे स्पष्टीकरण। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचे एजंट म्हणून काम करतात, त्यामुळे मोदी शहा असेपर्यंत निवडणूक आयोग बरखास्त करून निवडणुका घेणं बंद करायला हवं। संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल। बिनविरोध निवडणुका चांगल्या लोकशाहीचं लक्षण। स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक बिनविरोध होते। चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे वक्तव्य। संग्राम जगताप यांच्या पिया आणि बॉडीगार्डचा उमेदवारावर दबाव। सुषमा अंधारेंचा आमदार संग्राम जगतापांवर आरोप। नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराच्या घराबाहेर जगतापांचे पिये आणि रिव्हॉल्वर असलेले बॉडीगार्ड उभे असल्याचा अंधारेंचा आरोप। 24 तासात आरोप वृषाली पाटलांवरती कारवाई होईल असं आश्वासन ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी दिलं। मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची माहिती। 24 तासांच्या आत कारवाई न झाल्यास ठिय्या आंदोलन करू, अविनाश जाधव यांनी दिला इशारा। साटम यांच्या अपमानाचा बदला जनता मतपेटीतून घेईल। नितेश राणेंकडून उद्धव ठाकरेंचा उद्धव वाकरे असा उल्लेख। ठाकरेंनी साटमांवर केलेल्या टीकेवर नितेश राणे यांचा हा पलटवार। शिवसेनेचा वचननामा म्हणजे 100% कमिटमेंट। शिवसेनेचा वचननामा फेकनामा नसेल, वचननाम्यावर शायना एनसींची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदेंची, शिंदेंनीच लाडकी बहीण योजनेचा निर्णय घेतला। लाडक्या बहिणी शिंदेंच्या पक्षाच्या बाजूने, अर्जुन खोतकर यांचे हे विधान। दोन्ही राष्ट्रवादींचा DNA एकच आहे, भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचं हे विधान। ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस इंडियानं उदयनराजेंची मागितली माफी। ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने 2003 मध्ये शिवरायांवर पुस्तक केलेलं प्रकाशित। पुस्तकातील मजकूर पडताळणी न करता प्रसिद्ध केल्यानं ऑक्सफर्डने मागितली माफी।
अकोल्यात उमेदवारी नाकारली त्यामुळे भाजपमध्ये उद्रेक सुरू. भाजपच्या सरचिटणीसांनी राजीनामा दिला. माजी सभापतींना तिकीट नाकारल्याचं पक्षाला उत्तर मिळालं. राजीनाम्यावेळी सरचिटणीस यांच्याकडून पत्रातून खंत व्यक्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळावरती कसून तपासणी. निवडणूक आयोगाच्या पथकाकडून प्रत्येक गाडीची कसून चौकशी. मूल्यवान वस्तू, रोकड, दागिने आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर.